देवाची यात्रा पूर्ण झाली की दुसऱ्या दिवशी या करवीर क्षेत्री या कोल्हापुरामध्ये करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा रथोत्सव सुरू होतो। एरवी रामाच्या पाराजवळ असलेला रथ घाटी दरवाजावरून बाहेर काढून महादरवाजाजवळ आणून सजवला जातो। या सगळ्या रस्त्याला एक अनोखं वैशिष्ट्य आहे। महाद्वार चौक अर्थातच जगदंबेच्या समोरचा चौक। या चौकामध्ये उभारल्यानंतरच जगदंबेचं दर्शन घडतं, इतकं सुंदर असं या चौकाचं स्थान। इथून उजवीकडे वळल्यानंतर हा रथ महाद्वार रस्त्याने जायला निघतो। महाद्वार रस्ता म्हणजे सगळ्या कोल्हापूरचा आत्माच। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा हा रथोत्सव जरी संपूर्ण झाला तरी कोल्हापूरचा उत्सव मात्र थांबत नाही, कारण दुसऱ्याच दिवशी असतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराणी ताराराणी सरकारांचा रथोत्सव। संपूर्ण भारतामध्ये कोल्हापूर हे असं एकमेव शहर असेल जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी सरकारांचा रथोत्सव होतो। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेला हा रथोत्सव आता जवळपास शतकोत्तरीच्या पार आलेला आहे। हुजूर स्वारीच्या वतीनं आरती होऊन रथ भवानी मंडप म्हणजे अंबा देवघरातून मलग म्हणजे महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल मिरजकर तिकडी या मार्गाने बाहेर पडतो। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा मानबिंदू म्हणजे आई अंबाबाई आणि छत्रपती महाराज दोघांच्याही नावाची बिरुदावली एकाच वेळेला ऐकायचं भाग्य ज्या मोजक्या क्षणांना लाभतं त्यातला हा एक क्षण। हा सोहळा म्हणजे केवळ कोल्हापूरचा एक धार्मिक सोहळा नव्हे तर कोल्हापूरचा हा लोकोत्सव, आणि तो लोकोत्सव अनुभवण्यासाठी फक्त कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशभरातून लोक या दिवसासाठी इथे येत असतात। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये वर्षभर अनेक उत्सव संपन्न होत असतात, पण या सगळ्या उत्सवामध्ये भक्तजनांना खास आकर्षण असतं ते चैत्रातल्या रथोत्सवाचं। दरवर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे विशेषतः वाडी रत्नागिरीवरती देव ज्योतिबाची यात्रा ही हस्तनक्षत्रावर संपन्न होते। देवाची यात्रा पूर्ण झाली की दुसऱ्या दिवशी या करवीर क्षेत्री या कोल्हापुरामध्ये करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा रथोत्सव सुरू होतो। दुपारी 4 पासूनच देवीचा रथ सजवायला सुरुवात होते। एरवी रामाच्या पाराजवळ असलेला रथ घाटी दरवाजावरून बाहेर काढून महादरवाजाजवळ आणून सजवला जातो। वेगवेगळ्या प्रकारे फुलांनी पानांनी या रथाचा शृंगार होतो, विद्युत रोषणाई केली जाते आणि संध्याकाळी 7:30च्या सुमाराला देवीची उत्सव मूर्ती रथावरती विराजमान होते। चोपदार, रोशन नाईक, हवालदार या सगळ्यांसह देवी रथावरती विराजमान झाली की रथावर जगदंबेचा शृंगार सुरू होतो। चोपदारांच्या आणि रोशन नाईकांची उपस्थिती असतानाच हवालदारांनी आणलेले दागिने श्रीपूजकांच्या हातात दिले जातात आणि क्रमाक्रमानं जगदंबेचा शृंगार सुरू केलेला असतो। देवीचा शृंगार पूर्ण झाला की रात्री 9च्या सुमाराला तोफेची सलामी होते आणि हजारो भाविकांच्या हातांनी देवीच्या रथाला ओढायला सुरुवात होते। महादरवाजातून निघालेला हा रथ महादरवाजा, महाद्वार रस्ता, गुजरीचा कोपरा, भावसिंगजी रस्ता या मार्गानं अंबा देवघरात म्हणजे भवानी मंडपात येतो। या सगळ्या रस्त्याला एक अनोखं वैशिष्ट्य आहे। महाद्वार चौक अर्थातच जगदंबेच्या समोरचा चौक। या चौकामध्ये उभारल्यानंतरच जगदंबेचं दर्शन घडतं, इतकं सुंदर असं या चौकाचं स्थान। इथून उजवीकडे वळल्यानंतर हा रथ महाद्वार रस्त्याने जायला निघतो। महाद्वार रस्ता म्हणजे सगळ्या कोल्हापूरचा आत्माच। कोल्हापुरात असलेला प्रत्येक सणवार जर पहिल्यांदा कुठं अवतरित होत असेल तर तो या महाद्वार रस्त्यावरती। महाद्वार रस्त्यावरच्या या सगळ्या वैभवशाली बाजारपेठेतून जातानाच हा रथ उजव्या बाजूला गुजरीच्या कोपऱ्यानं वळतो। या गुजरीच्या कोपऱ्याचं सुद्धा एक भौगोलिक वैशिष्ट्य आहे। कोल्हापूरच्या जुन्या वॉर्ड रचनेप्रमाणे ABCD हे 4 वॉर्ड, त्यापैकी ABCD या 4ही वॉर्डचा घर नंबर 1 योगायोगानं याच गुजरीच्या कोपऱ्यात येतो। वैशिष्ट्य म्हणजे जणू जगदंबा या ठिकाणाहून जाताना या 4ही भागांना म्हणजे कोल्हापूरच्या सगळ्या नगरीला जणू आशीर्वाद देऊन गुजरीच्या मार्गाने निघतो। गुजरी अर्थात कोल्हापूरची वैभवसंपन्न बाजारपेठ। सोन्या चांदीच्या कामासाठी प्रसिद्ध असलेल्या उद्योगी हातांना आशीर्वाद देत जगदंबेचा हा रथ भाविकगण ओढत असतात। ठिकठिकाणी एरवी पालखी सोहळ्यामध्ये मंदिरामध्ये जो पालखी सोहळा होतो त्याला ठरलेले टप्पे आहेत, पण रथाला असे कुठलेही टप्पे ठरलेले नाहीत। ज्या ठिकाणी भाविक आरती घेऊन येतील आणि थांबण्याची विनंती करतील त्या ठिकाणी हा रथ थांबतो आणि भक्तांची पूजा स्वीकारून पुढच्या मार्गाने मार्गस्थ होतो। देवीचा रथ मार्गस्थ होत असताना भावसिंगजी रस्त्यावरती रथ येतो आणि त्यातून भावसिंगजी रस्त्यावरून जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यातून जुन्या राजवाड्याच्या प्रांगणामध्ये हा रथ प्रवेश करतो। ज्या वेळेला हा रथ या नगारखान्यातून येत असतो त्यावेळेला एका वैभव संपन्न नगरीची समृद्ध देवता आहे जगदंबेचं बिरुद अगदी सार्थ ठरतं। जुन्या राजवाड्याचा नगारखाना अर्थातच आपल्या करवीर संस्थांचा प्राण, कारण यावरती फडकत असलेला भगवा ध्वज गेली 190 वर्ष अखंडपणानं भगवा फडकतो आणि या कमानीतून या नगारखान्यातून ज्यावेळेला हा रथ अंबादेवघराकडे प्रवेश करतो त्यावेळेला खरोखर एक वैभव प्रत्ययाला येतो। अंबादेवघरात आल्यानंतर करवीर छत्रपतींच्या वतीनं देवीची आरती होते, पंचोपचार पूजन होतं
आणि त्यानंतर पुन्हा एकदा छत्रपतींकडची पूजा घेऊन हा रथ मलग हायस्कूल म्हणजे महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलच्या मार्गानं मिरजकर तिकटीकडे मार्गस्थ होतो. रथ मिरजकर तिकटीकडे येतो. ठिकठिकाणी भाविकांकडून पूजा स्वीकारत हा रथ मार्गस्थ होत असतो. मिरजकर तिकटीकडून स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाने म्हणजे नूतन मराठी हायस्कूलच्या रस्त्याने हा रथ बिनखांबी गणेश मंदिराकडे यायला लागतो. वाटेमध्ये रथावरून चोपदार आणि रोशन नाईक आपल्या मानकऱ्यांचं उतरतात आणि येतात ते करवीरचा क्षेत्रफळ असणाऱ्या श्री रंकभैरवाच्या मंदिरात. चैत्र शुक्ल चतुर्दशी पौर्णिमा आणि प्रतिपदा हा रंकभैरवाचा सुद्धा उत्सव. या उत्सवाच्या निमित्तानं रंकभैरवाचा रोज पालखी सोहळा होत असतो. रथाच्या दिवशी मात्र रंकभैरव पालखी सोहळा पूर्ण न करता सदरेवरतीच विराजमान असतो. डवरीबुवांची गायनसेवा सुरू असते आणि अशातच रोशन नाईक, चोपदार, हवालदार या सगळ्यांचं आगमन होतं. चोपदार रोशन नाईक यांच्यासह सदरेवर बसलेल्या रंकोबापुढं करवीर निवासिनीच्या नावाची ललकारी देतात. देवीच्या नावाची ललकारी झाल्यानंतर रंकभैरव सदरेवरून पुन्हा एकदा मंदिरात येतात. आरती होते आणि मग हा लवाजमा पुढे मार्गस्थ होतो. अशाच प्रकारे लवाजमा गणेश मंदिरामध्ये बिनखांबी गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपतीपुढं ललकारी देतो आणि मग पुन्हा एकदा रथ महाद्वार रस्त्याला येतो. महाद्वार रस्त्यावरून वळून रात्री उशिरा हा रथ महाद्वार मार्गे देवीच्या मंदिराकडे येतो. देवी रथावर असतानाच तिची दृष्ट काढली जाते. मूर्ती रथावरून उतरवून देवीला पालखीमध्ये विराजमान केलं जातं. पालखीची प्रदक्षिणा पुन्हा एकदा मंदिर प्राकारात संपन्न होते. मंदिर प्राकारात पालखी नेहमीप्रमाणे संपन्न झाल्यानंतर देवी सदरेवरती येते. नेहमीप्रमाणे सदरेवरती गायनसेवा होते आणि तोफेच्या सलामीनंतर जगदंबा मंदिर प्राकारातून गर्भागारात जायला निघते. ज्या वेळेला देवी नगरप्रदक्षिणा किंवा मंदिर प्राकाराच्या बाहेरून आत येते त्यावेळेस सदरेवरून परत जाताना तिच्यावरून नैवेद्याचं पूर्ण पान ओवाळलं जातं. रथोत्सवाच्या दिवशी पुन्हा एकदा ते पान ओवाळलं जातं आणि देवी गर्भागारात गेल्यावर कर्पूर आरतीनं म्हणजे कापराच्या आरतीनं हा सोहळा संपतो. भाविकगण शंखतीर्थ घेऊन तृप्त होतात आणि मग शेजारते होऊन रथोत्सवाच्या दिवशीचा नित्यक्रम पूर्ण होतो. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा हा रथोत्सव जरी संपूर्ण झाला तरी कोल्हापूरचा उत्सव मात्र थांबत नाही. कारण दुसऱ्याच दिवशी असतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराणी ताराराणी सरकारांचा रथोत्सव. संपूर्ण भारतामध्ये कोल्हापूर हे असं एकमेव शहर असेल जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी सरकारांचा रथोत्सव होतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेला हा रथोत्सव आता जवळपास शतकोत्तरीच्या पार आलेला आहे आणि या शतकोत्तरानंतर अजूनही या रथोत्सवाची परंपरा छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अजूनही सुरू आहे. रात्री 8च्या सुमाराला अंबादेवघरात सजवलेल्या रथावरती छत्रपती शिवराय, महाराणी ताराराणी सरकार यांच्या प्रतिमा विराजमान केल्या जातात. अंबादेवघरात म्हणजे छत्रपतींच्या भवानी मंडपातील देवघरात असणारी छत्रपती शिवरायांची प्रतिमा या रथावरती विराजमान होते. हुजूर स्वारीच्या वतीनं आरती होऊन रथ भवानी मंडप म्हणजे अंबादेवघरातून मलग म्हणजे महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल मिरजकर तिकटी या मार्गाने बाहेर पडतो. अंबाबाईच्या रथाप्रमाणेच नूतन मराठी हायस्कूलच्या दिशेनं मिरजकर तिकटीवरून नूतन मराठी हायस्कूलच्या दिशेनं बिनखांबी गणेश मंदिराच्या वाटेनं परिक्रमा करत हा रथ महाद्वार चौकात येतो. या महाद्वार चौकात कोल्हापूर संस्थांच्या प्रेमींना आणि जगदंबेच्या भक्तांना एक पर्वणी मिळते. रिवाजाप्रमाणे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचे चोपदार, हवालदार आणि देवस्थानचे पदाधिकारी त्याचबरोबर करवीर निवासिनीचे श्रीपूजक आरती घेऊन महाराजांच्या रथाला आरती करण्यासाठी येतात. दोन्हीकडची आरती झाल्यानंतर दोन्हीकडचे चोपदार म्हणजे करवीर छत्रपतींचे चोपदार आणि करवीर निवासिनीचे चोपदार आपापल्या मानाप्रमाणे दोघांच्याही नावाच्या ललकाऱ्या देतात. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा मानबिंदू म्हणजे आई अंबाबाई आणि छत्रपती महाराज दोघांच्याही नावाची बिरुदावली एकाच वेळेला ऐकायचं भाग्य ज्या मोजक्या क्षणांना लाभतं त्यातला हा एक क्षण. हुजूर स्वारीच्या नावाची आणि अंबाबाईच्या नावाची ललकारी झाल्यावरती रथ पुन्हा एकदा महाद्वार रस्त्यानं मार्गस्थ होतो. गुजरीच्या कोपऱ्यावरून वळून भाऊसिंगजी रस्त्यानं हा रथ पुन्हा एकदा अंबादेवघरामध्ये येतो आणि हा रथाचा सोहळा संपूर्ण होतो. दोनही रथांच्या वेळेला फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या या सगळ्यांनी सजलेले मार्ग, धुपानं उदानं सुगंधित झालेलं वातावरण, ध्वनिक्षेपकांवरून वाजणारी गाणी या सगळ्यांनी अगदी मध्यरात्रीसुद्धा कोल्हापुरामध्ये दिवस असल्याप्रमाणे वातावरण असतं. अतिशय सुंदर आणि उत्साहात संपन्न होणारे हे दोनही रथोत्सव म्हणजे कोल्हापूरच्या सगळ्या भक्तजनांचा अभिमानाचा क्षण आणि तो क्षण अनुभवण्यासाठी प्रत्येकाला प्रतीक्षा असते ती चैत्र कृष्ण प्रतिपदा आणि द्वितीया यांची. हा सोहळा म्हणजे केवळ कोल्हापूरचा एक धार्मिक सोहळा नव्हे तर कोल्हापूरचा हा लोकोत्सव आणि तो लोकोत्सव अनुभवण्यासाठी फक्त कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशभरातून लोक या दिवसासाठी इथे येत असतात.
ब्रिटिश काळामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेला हा शिवरायांचा रथोत्सव ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची मुत्सद्देगिरी याचं एक उत्तम उदाहरण आहे. ब्रिटिशांच्या समोर शिवरायांचं नाव घेणं हे सुद्धा एक दिव्य असं वाटावं असं वातावरण त्या काळी भारतात होतं. पण त्या काळात या संस्थांनं स्वतंत्रपणानं छत्रपती शिवरायांचा रथोत्सव सुरू केला, महाराणी ताराराणी सरकारांचा रथोत्सव सुरू केला. याला कारण ठरलं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची एक मुत्सद्देगिरी. माझे राजपुत्र विलायतेहून शिक्षण घेऊन सुखरूप परत आले की माझ्या कुलदेवतांचा रथोत्सव सुरू करेन असा माझा संकल्प आहे असं सांगून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हा रथोत्सव सुरू केला. या रथोत्सवाच्या निमित्तानं कोल्हापूरचं सगळं लष्कर जणू या रथाच्या मार्गात आपल्याला उपस्थित असलेलं पाहायला मिळतं. करवीर संस्थांचा शिकारखाना, त्यानंतर सगळे प्राणी, त्याचबरोबर करवीर संस्थांचा रिसाला, घोडदळ, पायदळ हे सगळं या रथामध्ये सहभागी व्हायचं. एकूणच करवीर संस्थांचं शाही संचलन असंच या रथोत्सवाचं स्वरूप होतं. इतकंच नव्हे तर या रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी होणारा श्री मुकांबिकेचा अर्थात गजेंद्रलक्ष्मीचा रथोत्सव म्हणजे कोल्हापूरच्या वैभवाचं दर्शन होतं. अंबाबाईचा रथ, छत्रपती शिवरायांचा रथ जरी माणसं ओढत असली तरी मुक्तांबिकेचा म्हणजे गजेंद्रलक्ष्मीचा रथ मात्र हत्ती ओढत असत. कोल्हापूरच्या सगळ्या शिकारखान्याचं दर्शन या रथोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला या मुक्तांबिकेच्या रथामध्ये घडायचं. कालांतराने मुक्तांबिकेचा रथ जरी थांबला असला तरी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेला शिवरायांचा रथोत्सव मात्र आजही तितक्याच दिमाखात आणि थाटामध्ये अजूनही सुरू आहे.